सियावर रामचंद्र की जय. लक्ष्मणाचा त्याग केल्यानंतर दुःखी झालेल्या रामचंद्रांनी आता स्वतःच्या निर्वाणाची तयारी सुरू केली आहे. आणि त्या निर्वाणाच्या प्रसंगात सगळ्या मंत्र्यांना एकत्रित बोलवून रामचंद्र म्हणतात की आता मला असं वाटतंय की अयोध्येचं राज्य भरतावर सोपवावं, त्याला अयोध्येचा राजा करावं, राज्याभिषेक करावा आणि मग मी माझं प्रस्थान ठेवावं. तेव्हा ऋषी म्हणतात, कुलगुरू म्हणतात की रामा, हरकत नाही, चांगला प्रस्ताव आहे, पण अयोध्येतला नागरिक, अयोध्यावासी अयोध्येत तुमच्याशिवाय राहायला तयार आहे का हे तपासणं आवश्यक आहे. अयोध्या नगरी राहणार आहे का हे तपासणं आवश्यक आहे. त्याआधी रामचंद्र भरताला बोलावून घेतात आणि म्हणतात की भरता, माझ्या डोक्यात विचार येतोय की आता माझ्या अवतार कार्याला संपवावं, या अयोध्येचं राज्य मी तुझ्या स्वाधीन करावं आणि तुझ्या स्वाधीन करून मी निघून जावं. भरत म्हणतोय, रामचंद्रा, माझ्या आईला स्मरून सांगतो, मनात एक क्षण सुद्धा अयोध्येचा राजा व्हावा असा विचार मनात येतच नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तुमच्याशिवाय या अयोध्येत मला रामच वाटत नाही. रामाला सांगतोय, तुमच्याशिवाय या अयोध्येत मला रामच वाटत नाही. तुमच्याशिवायची अयोध्या मी घेऊन करू काय? मला अजिबात राज्याभिषेक नको आहे, अजिबात नको आहे. उलट मीच तुमच्यासोबत यावं म्हणतोय. मला असं एकट्याला टाकू नका. बस झाली ती 14 वर्ष आपण मला एकट्याला टाकून गेलात, मला इथे सगळं बघायला लावलं. ती 14 वर्ष पुष्कळ झाली. आता मला नको, आता मला एकट्याला टाकून जाऊ नका, आता मला सोबत घेऊन जा. अरे मला मग राज्य नाही, आपण हे राज्य कुशलवांना देऊन टाकू, कुशलवांना देऊन टाकू. कुश आणि लव हे राज्य बघतील, या राज्याचे 2 भाग करू. ते म्हणाले, अरे ते ठीक आहे, पण बाकी लक्ष्मणाच्या मुलाची व्यवस्था आपण केली आहे, सगळी केली आहे, त्याचं काय करायचं? शत्रुघ्नाला सांगावं लागेल तू तुझं राज्य सांभाळ म्हणून. त्यामुळे मी शत्रुघ्नाकडे निरोप पाठवतो, शत्रुघ्नाच्याकडे मी निरोप पाठवतो की तुला तात्काळ बोलवलंय, एक तर तू राज्य सांभाळ किंवा इकडे ये. ठीक आहे. शत्रुघ्नाच्याकडे निरोप गेला आणि इकडे अयोध्येच्या राज्याचे 2 भाग करायचं ठरलं. एक दक्षिण कौशल भाग, जो दक्षिण कौशल हा भाग लवाकडे असेल, आणि दुसरा उत्तर कौशल, कौशल राज्य आहे, उत्तर कौशल्य जे कुशाकडे असेल. विंध्य पर्वताच्या पायथ्याशी कुशावती नावाची एक नगरी पुन्हा वसली गेली आणि ती कुशावती नगरीचा प्रमुख म्हणून कुशाला नियुक्त केलं गेलं. अयोध्या नाही, कुशावती केली गेली. आणि लवासाठी श्रावस्ती नावाची एक वेगळी नगरी वसवली गेली आणि त्या श्रावस्ती नगरीचा राजा लवाला केलं गेलं. म्हणजे ह्या 2 नगऱ्या वसवायच्या आणि या दोघांना तिथे राजा करून टाकायचं. अयोध्यावासी तर म्हणले, देवा आम्हाला कुठे ठेवता इथं, आम्ही तिथे जिथे तुम्ही, काही हो तुम्हालाच. शत्रुघ्नाच्याकडे माणूस गेला आणि शत्रुघ्नाला परत बोलावून घेतलंय. शत्रुघ्न येताच काय करून आलाय बघा, नुसता आला नाही तो. कारण निरोप असा गेला होता की रामचंद्रांचं स्वर्गारोहण निश्चित होणार आहे आणि आपण त्या प्रसंगी यावं, हजर असावं असं रामचंद्रांना वाटतंय. शत्रुघ्नानं तात्काळ काय करावं तर मथुरा राज्यासाठी आपला ज्येष्ठ पुत्र सुबाहू याला नियुक्त केलाय. मथुरा राज्य सुबाहूकडे देऊन टाकलंय आणि शत्रुघाती या आपल्या दुसऱ्या पुत्रासाठी विदिशा नगरी वसवलेली आहे आणि त्या विदिशा नगरीचं राज्य त्याच्याकडे दिलंय. विदिशा, मथुरा, श्रावस्ती, कुशावती अशा वेगवेगळ्या नगरीची स्थापना होते आहे आणि या सगळ्यांना तिथे वसवून तो परत आलाय. ते म्हणाले, अरे तुझ्या राज्याची व्यवस्था काय? रामचंद्राकडे आल्यावर ते म्हणला, ते 2 राज्य केले आणि पोरांना देऊन टाकले. तुझं आपण तुमच्यासोबत, मी नाही, तुम्ही नाहीत राज्य नाही, तुम्ही आहेत म्हणून राज्य आहे. तुम्ही म्हणालात जा राज्य कर म्हणून गेलो होतो, आपला काही संबंध नाही. राज्यबिज्य आपल्याला काही उपभोगायचं नाही आहे. आपल्या पोरांना राज्य देऊन टाकलंय. भरतालाही सोबत यायचं आहे, मलाही सोबत यायचं आहे. लक्ष्मण तर आधीच निघून गेलाय, आता काही या भानगडीत टाकू नका. रामचंद्र म्हणाले, ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे त्यांना निरोप पाठवा.
बघा, मी पहिल्या भागात सांगितलं होतं, देव पृथ्वी तलावर येतोय, प्रोटोकॉल ताफा येणार ना. देवासोबत प्रोटोकॉल आला होता, ताफा आला होता. आणि आताच्यासारखं काही इंधन प्रॉब्लेम नव्हता. ताफ्याची संख्या कमी करा, गाड्यांची संख्या कमी करा, असं काही नव्हतं. तेव्हा इंधनाची काही कमतरता नव्हती. त्यामुळं सगळे, सूर्यानं आपला पुत्र पाठवला होता, इंद्राने आपला पुत्र पाठवला होता, अंश पाठवला होता, पवनाने आपला पुत्र पाठवला होता, रुद्र आणि पवन एकत्र करून तो अंश म्हणून आला होता. या सगळ्यांना बोलवा म्हणाले, सगळ्यांना बोलवा. सगळे आले. सगळे यायच्या आधी सुग्रीव हजर होता. ते म्हणले, राज्य अंगद, तुम्ही सांगितलं ना, म्हणाले तुझं राज्य वालीच्या पुत्राला अंगदाला दिलं पाहिजे, त्याच्या हवाली करून टाकलं, त्याचा राज्याभिषेक करून आलोय. मग तुम्ही आपल्यासोबत, आपल्याला नाही राहायचं काय. अजून काही माणसं आलते, अजून काही. त्याच्यामध्ये जांबवान आले होते, जांबुवंत, बिभीषण आले होते, हनुमान आले होते, आणि वानरवीर मैंद आणि द्विविध आले होते. रामचंद्राने सगळ्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, जरा तुम्ही बाजूला सरकार आहे. हनुमान, बिभीषण, जांबवान, मैंद, द्विविध यांना बाजूला केलं. मैंद, द्विविध, जांबवान यांना सांगितलं की तुमचं आयुष्य आत्ताच संपणार नाही आहे, आत्ताच संपणार नाही आहे. आणि मग जोपर्यंत प्रलयाची वेळ येणार नाही, आता हे माझं युग संपलं, त्रेतायुग संपलंय, आता द्वापार युग येईल, द्वापार युगाच्या नंतर कलियुग येईल, आणि कलियुगाच्या नंतर प्रलय आहे. प्रलयाच्या वेळेपर्यंत या भूतलावर तुमचं अस्तित्व असलं पाहिजे. तुम्ही जगणार आहात तोपर्यंत तुम्ही राहून आपलं आपलं काम करायचं आहे. बिभीषणाला आणि हनुमानाला म्हणाले, तुम्हाला दोघाला तर मी चिरंजीवित्व प्रदान केलेलं आहे, तुम्हाला नाहीच. कायम लोकांचं कल्याण करत राहायचं आहे. रामकथा कोण सांगणार? हनुमाना, रामकथा कोण सांगणार? ही रामकथा सांगण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि अजून एक, मी पुन्हा येईन. राम काय म्हणाले, मी पुन्हा येईन, आणि पुन्हा आल्यावर तुझी मदत लागणार आहे, तेव्हा तू माझ्या मदतीला येशील. त्यामुळे तुला इथेच राहायचं आहे. खरं तर हनुमानासाठी खूप ही अवघड गोष्ट होती. रामाच्या शिवाय राहणं सोपं नाही. हनुमानाने प्रभूची आज्ञा स्वीकारली. जांबवान, बिभीषण, हनुमान, मैंद, द्विविध एवढी माणसं थांबणार आहेत. जाणार आहेत कोण कोण आहेत? बाकी वानरसेना, सुग्रीव, राम, भरत, शत्रुघ्न आणि सोबत आलेला सगळा, हा सगळा त्यांच्यासोबत जाणार आहे. अयोध्यावासियांचं म्हणणं आहे की आम्हालाही सोबत येऊ द्या. आणि एक दिवस तो पुण्य दिवस ठरतो, आणि ज्या दिवशी श्रीरामचंद्रांचं स्वर्गारोहणाची वेळ जवळ येते, ती वेळ कशी असते, त्यानंतर काय घडतं हे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.